लहान मुलांना किंवा कधीकधी आपल्याला सुद्धा तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो। त्यामुळे आज जो पदार्थ सांगितला आहे तो जितका चवीला छान आहे तितकाच पौष्टिकसुद्धा आहे आणि लहान मुलंसुद्धा याला छान आवडीने खातील। चला तर सुरुवात करूया। रेसिपी संपूर्ण बघा। याला आपण आप्पेसुद्धा म्हणू शकतो किंवा हरेभरे कबाबसुद्धा कडधान्याचे। आदल्या दिवशी 1 वाटी मटकी, 1 वाटी चवळी, 1 वाटी हरभरा आणि 1 वाटी संपूर्ण मूग भिजत घातले होते रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी हे छानपैकी फुगले। इथे सुद्धा तुम्ही कबाब बनवू शकतात, पण याला मी मोड आणून घेणार आहे। साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी हे रेसिपी शूट केली आहे। यामध्ये आता हिरवा भाजीपाला घेतला आहे। 1 मूठभर पुदिना, 1 मूठभर कोथिंबीर, पालक घेतला आहे बारीक कापून, मेथी स्वच्छ धुवून बारीक कापली आहे, 1 इंच अद्रक घेतला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पात घेतली आहे, तसेच लसूण 7 ते 8 पाकळ्या घेतल्या आहेत। त्याचबरोबर कडधान्यालाही छान अशी मोड आलेली आहे। याला आपण मोड आणणे म्हणतो, अंकुर फुलणे असं सुद्धा म्हणतात काही जण। तसंच यासोबत कांदाही घेतला असेल। पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा वापरू शकता। आता जसं जमेल, जसं आपल्याकडे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये आपण याला बारीक करून घेऊया थोडं थोडं करत। पाणी न टाकता याला बारीक करत आहे आणि भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचं। असंच सगळंच आधी हिरवा भाजीपाला बारीक करत आहोत। त्यानंतर यामध्ये आपण आपले कडधान्य थोडे थोडे करत बारीक करणार आहोत। थोडे जाडसर ठेवलं तरी काही हरकत नाही, अति जास्त पाणी टाकून त्याला बारीक करायची गरज नाही। बघू शकता एवढं जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालते। आता एका भांड्यात आपण काढून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार 1 ते 1.5 चमचा तिखट टीस्पूनने, त्यानंतर 1 ते 1.5 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर सेंधे मीठ टाकलं आहे आणि यामध्ये जिरं आणि धने हे भाजून छान त्याची पावडर करून घेतली आहे मिक्सरमधून, ती 1 ते 1.5 चमचा टाकणार आहे। आपण यामध्ये आधीच मिरच्या टाकल्या आहेत हिरव्या, म्हणून सांभाळून तुम्ही तिखट टाका। त्यानंतर यामध्ये कांदा टाकून घेऊयात आणि एका बाजूला लो गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवून यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि याला गरम होऊ देणार आहोत। तोपर्यंत हे मिक्स करून घेऊयात। आता हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करू शकतात। तुम्हाला आप्पे पात्र वापरायचं नसेल तर ताव्यावर आणि हातावरती वडे थापून त्यावरती सुद्धा तुम्ही भाजू शकता। आप्पे पात्र टाकलं की थोडं लवकर होते आणि लहान लहान असते तर लहान मुलांना आपल्याला सुद्धा खायला छान वाटते, म्हणून याला या पद्धतीने केलं आहे। चवीला खरंच खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही खरंच ट्राय करा। आता लो टू मीडियम फ्लेमवरती याला झाकण ठेवायचं आणि मग होऊ द्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिटानंतर याला पलटवून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आता त्याला परत झाकण ठेवून असंच होऊ द्यायचं। पण त्याआधी थोडंसं तेल यामध्ये टाकायचं जेणेकरून ते आणखीन खरपूस होतात आणि झाकण ठेवूनच याला होऊ द्यायचं। मीडियम फ्लेमवरती केलं की ते छान आतपर्यंत भाजून निघतात। लो टू मीडियम फ्लेम मुद्दाम सुरुवातीला ठेवायची, छान आतून खरपूस भाजल्या जातात आणि चवीला खूप छान लागतात। चला तर सर्व करूयात। तुम्ही याला सॉससोबत किंवा कबाबची जी हिरवी चटणी असते त्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चिंचेच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।